इनोव्हेटिव्ह आहे, कल्पकता आहे याच्यात. या इंडस्ट्रीला रावसाहेब पाटील आणि त्यांच्या त्या संपूर्ण व्यवस्थेत आपण हार्दिक शुभेच्छा देऊ. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे की अंबाड्या म्हणतो भरपूर पैसा देणारी ती आयजीएम लोक त्यांना रद्द केली आणि समाजाचं हित साधलं जावं, ते कॉन्ट्रिब्युशन असावं देशाचं. म्हणून हा नॅशनल लेवलचा अजेंडा ते एक्झिक्यूट करत आहे अंबाड्यामध्ये. अंबाड्या छोटं गाव म्हणून समजू नका. आवडला मला विचारलं कुठले गाव आणि सांगितलं विप्रोच्या गावचे, अजिम प्रेमजींच्या गावचे. अजिम प्रेमजींनी विप्रो हे जगात माहिती कोणत्या गावचे, विप्रोच्या गावचे. जिथून विप्रोचे फाउंडर निर्माण झाले त्या गावचे. हे गाव सानेदेवीचं गाव आहे, प्रतापचं गाव आहे. या गावात सगळ्या प्रकारचे लोक उड्या मानतात. Do you have any idea about drone? As I am a computer student, so I have little bit knowledge of it. Like it consists about robotics, which is AI based. मला कम्प्युटर याची खूप आवड आहे. टेक्निकल नॉलेज थोडंफार आहे. मी आता घरी तुम्ही ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी मी कोर्स करून टाकले जावा फुल स्टॅकवर. जी कंपनी काय नाव आहे कंपनीचं? DRT फ्लाय प्रायव्हेट अँड क्वालिटी इन्स्पेक्टर इन that post and in quality firewalls and this the product was dispatched from with my hand. So, can you tell me any reference book from your syllabus, what you learned in your program, BTech program? You must have studied some books, no? Yes. I have studied for some books, but I have Database method monitoring system. Yes. What is IoT? Internet of Things. What is that? Means suppose in my project. सर जसं की आता माझं एज्युकेशन फायनान्समध्ये झालं, MBA इकॉनॉमी, त्याच्यात आता अकाउंटिंग झालं, ERP जे सॉफ्टवेअर्स वगैरे आहे अकाउंटिंगचे. प्रोजेक्ट काय करताय, तुम्ही काय काम करताय, तुमचं कसं आहे, तुमचं फ्युचर बनवणार. काही स्वातंत्र्य असताना एक समाज चांगला घडायला पाहिजे, बरोबर आहे. एक देश चांगला घडायला पाहिजे, एका पलीकडे सांगायचं कुठलंच म्हणून तिला उद्देश आहे समाज चांगला घडायला पाहिजे. म्हणून तुम्हाला समजते म्हणून तुमच्याबरोबर तुम्हाला तुमचा अपडेट करताय, बरोबर. तुमच्याकडे गुण शोधणारा भरपूर भेटतात, बरोबर आहे. तर गुण बी शोधतात, तुमच्याकडे अवगुण काय ते बी शोधतात. हे दोन गोष्टी म्हणजे काय, परिपूर्ण माणूस घडतो. तर आम्ही या ठिकाणी 2017ला एक कॅम्प राबवला. मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिन्याचा. त्या ठिकाणी शाळेचे मुलं त्यांना आम्ही फक्त 1 आठवड्यामध्ये त्यांना ड्रोन कृषी बेस्ड स्ट्रक्चर, रोबोटिक कृषी बेस्ड स्ट्रक्चर, इंडस्ट्री मला म्हणजे सॉफ्टवेअर असतात त्याची बेस्ड स्ट्रक्चर एक सॅम्पल होतं. त्यानंतर कंपनीचे 2018ला जन्म झाला. DRT फ्लाय प्रायव्हेट लिमिटेड, भारत सरकार ते दुसरे पैसे रिलायन्स, जिओ, मोठ्या मायक्रोसॉफ्ट कंपन्या त्या नियमाप्रमाणे आपली कंपनी स्थापन झाली. 2018ला 12 जुलै 2008ला ही कंपनी स्थापन झाली. सुधारित अगोदर समाजामध्ये आपण गरज आहे ही प्रोसेस केली गेली होती. या समाजाची गरज नसेल तर DRT फ्लाय जन्माला आली नसती. D म्हणजे ड्रोन, R म्हणजे रोबोटिक, T म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ती स्वतःला मारते, स्वतः जन्म घेते. 2G स्वतःला मारते, 3G, 4G, 5G, 6, 7 क्लास, GPT, 4 GPT व्हर्जन, AIचे व्हर्जन फ्युचरमध्ये. इंडस्ट्री म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे काय, की स्वतःलाही मारते, स्वतः निर्माण होते, तर टेक्नॉलॉजी म्हणते. एका ठिकाणी शिक्षण पूर्ण कट्टा जातंय, एका ठिकाणी शिक्षणाचं मूल्य वेगळे पण त्याला पाहणारे डोळे ऐकणारे डोळे वेगळे पाहिजे, बरोबर आहे ना. तर भागवद्गीतामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. माणूस घडवणं आपण भागवद्गीतामध्ये होता,
तसं एका ठिकाणी युद्ध करायची वेळ आली तर युद्ध दोन प्रकारचे असतात. स्वतःची युद्ध करणं खूप कठीण असतं तर स्वतःची युद्ध करा, तर दुसऱ्याची युद्ध करणं खूप खूप आहे. कधी करता येते म्हणजे सरकार जे काम नाही करू शकत, समाज जे काम नाही करू शकत ते ठरवून किंवा एक कंपनी एक काम नाही करू शकत, तसं 30 सूत्री कार्यक्रम आपण प्लॅन केलेला आहे. पहिले काय प्रायव्हेट आपण काम करतोय म्हणजे कोणाचे बंधन नाही, बरोबर आहे. त्याला प्रशासनाची जोड दिली म्हणजे सर्व शासकीय किंवा विभाग आहेत ते आपल्याला कनेक्ट आहेत आणि आपल्याला काय सरकारची मान्यता आहे. 30 सूत्री कार्यक्रम एकत्र येईल तरच पुढच्या काळात समाजाची प्रगती होईल. नंतर हा सगळं फॉर्म झाल्यानंतर जो स्टार्टअप का भांडवल असते या बिलकुल माहिती होते. स्कीम काय असतात, गव्हर्नमेंट पॅकेज असतात. कारण मी अगोदर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहे कॉम्प्युटर, स्वतः माणूस कुठलेही सपोर्ट नाही घेताना जर उद्देश चांगला असेल, समाजाच्या हिताचे असेल, समाजाच्या सुखाचे असेल तर तुम्ही कुठल्याही मास न करताना बरोबर करू शकता. स्टार्टअपमध्ये तुम्ही भेटू शकता. चांगला प्रोजेक्ट आहे तो उत्तर महाराष्ट्र देऊळमध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे, ज्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट इनोव्हेट सेंटर गव्हर्नमेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला स्टार्टअप आपल्याकडे ऑडिट सगळं डॉक्युमेंट होते. त्या ठिकाणी आपण इन्क्युबेट झालो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या अंडरमध्ये आणि दोन पासून प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला नंतर ऑन स्पॉट लेवलला कोरोना आला तर सगळं कोणाने स्टॉप केलं तर ते वर्किंग होतं अकाउंट फायनान्स होता. कमीत कमी 5,000 आपले कॅपोस्ट झालं आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आपल्या कंपनीचे 1% मालक हक्क आपल्याकडून घेतला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठने आपल्या कंपनीमध्ये 1% एक शेअर घ्यायचा आपल्या कंपनीमध्ये 100% 1% आणि 5 लाख रुपये आपल्या कंपनीचे 1% म्हणजे टोटल कंपनीचे हा प्रवासमध्ये एप्रिल दिल्लीमध्ये महाकुंभ मेळा झाला त्यामुळे आपल्या कंपनी सिलेक्शन झालं. तो मोदी साहेबांनी जो प्रोग्राम अरेंज केला होता त्यामध्ये बीआरटी क्लबचं नाव ऍड झालं आणि त्या ठिकाणी इंटरनॅशनल लोक येतात, स्टेट लेवलचे कोण बोलत जातात, त्याचं मला पूर्ण प्रोजेक्ट संधी भेटली. इंटेकचे मालक होते बंसल सर, त्या माणसाने आपल्याला त्या ठिकाणी स्टॉलवर सांगितलं एक नाव सांगितलं की तुम्हाला 50% कंपनी सांगितलं. ते कारण आयटी सेक्टरमध्ये जे काम केलं आहे त्यांना पुढच्या प्रवासाला कळतो तुम्ही आयटी सेक्टरमध्ये काम केलं आहे, मला पुढच्या प्रवास कसं वाटतं मला आयडिया आहे. इथे सेकंड जर्नी ऑफ द लाईफ, जर्नी आयटी सेक्टर, सेकंड जर्नी ड्रोन रोबोटिक सेक्टर, बरोबर आहे. तर त्यांना ती आयडिया होती. त्यांनी फक्त 5 मिनिटाची ब्रेक ऐकलं माझं आणि 5 मिनिटामध्ये सांगितलं की कितना पण मला त्यांना 1700 किलोमीटर दूर आले आणि रिक्वायरमेंट करूनगा तुम्ही चॅनल पाठवते ते म्हणतात बाकी आता 17 राज्याला आपण कनेक्ट करून ठेवले अगोदर म्हणजे एका पूर्ण भारतामध्ये ज्यांना काय असेल 2 त्या लेवलचे मला बोललं पाहिजे. हे तुम्हाला सांगितलं कसं आहे की काय काम करायचं कंपनीवर कसं काम करायचंय फोकस तुमच्याकडे असेल तुम्हाला तुमचे बिझनेस टॉपर असतील. हा प्रवास चालू असताना आपल्याला उत्तर महाराष्ट्र पोस्ट डिप्लोमाची मानक डिप्लोमा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्या निर्माण करतोय. तर प्रत्येक तालुका लेवलला म्हणून उत्तर तो विद्यापीठ नावाने शब्द ऐकला असेल. आपण नवीन आयडियाची सुरुवात केली भारतामध्ये मुक्त स्किल लेवलचे शाळा आणि प्रत्येक तालुक्याचा विकास झाला तर कसा विकास होईल, जिल्ह्याचा विकास होतो, जिल्ह्याचा विकास झाला तर कसा विकास होईल, राज्याचा विकास होतो, राज्याची प्रगती झाली तर देशाच्या ऑटोमॅटिक विकास होतो. आणि त्या फळामध्ये बीआरटी फ्लाय ही जे राष्ट्रीय कल्पकता ज्ञान ही टॅगलाईन आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहे. हा सगळा प्रवास आपण कुठल्याही फी न घेताना राबवलेला आहे.